आपला जो पुढचा कार्यक्रम आहे जो आपण खास आईसाठी जो पुढचा कार्यक्रम आहे तो खास आईसाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामुळे त्या कार्यक्रमाचा आईसोबत आपण सर्वांनी आस्वाद घ्यायचा। मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी सभागृहामध्ये स्थानापन्न होऊन घ्यायचं। थँक्यू सो मच। मी पुन्हा एकदा विनंती करतो की सर्व उपस्थितांनी सभागृहामध्ये स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे। आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। जो खास कार्यक्रम आपण आईसाठी या ठिकाणी आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे। मी पुन्हा विनंती करतो आपण हॉलमध्ये स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे। आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो, मात्र 50वा आणि 75वा वाढदिवस हा अधिकच महत्त्वाचा असतो। मी पुन्हा उच्चार करतो, 50वा आणि 75वा वाढदिवस हा माणसाच्या आयुष्यामध्ये अधिकच महत्त्वाचा असतो। आणि त्यात तो आईचा असेल तर त्याला आनंद सोहळ्याचं रूप प्राप्त होतं। आज आईचा वाढदिवस आहे 75वा, त्यामुळे खास मराठीतले सुप्रसिद्ध कवी भ मो शिंदे यांची कविता आहे। सो आय वुड लाईक टू डेडिकेट दॅट पोएम टू हर। खूप सुंदर कविता आहे, कदाचित तुम्ही वाचलेली असेल किंवा ऐकलेली असेल। बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्याला नीज माझ्या नंदलाला ही अप्रतिम। मित्रांनो, आई आपल्या आईचं प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं स्थान हे वेगळं असतं। त्यामुळे ही कविता आई तुझ्यासाठी। आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं। आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं। सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही, सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही। आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही। जत्रा पांगते पानं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात। जत्रा पांगते पानं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात। आई मना तशीच जाते ठेवून काही, आई मना तशीच जाते ठेवून काही। जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही, जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही। आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वाटीला